कारंजा लाड येथील विशेष अभय योजना 2025 अंतर्गत नियमाकुलीकरणाशी संबंधित प्रकरण बुधवारी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत चर्चेचा विषय ठरले। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती। तक्रारीनुसार वारस अर्जदार संदीप लीलाराम पंजवाणी यांनी त्यांचे वडील जिवंत असतानाही त्यांना मृत दाखवून कारंजा लाड येथील नझूल शीट क्रमांक 10D प्लॉट क्रमांक 61 नियमाकुल करण्यासाठी प्रस्ताव सादर केला। या प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता तत्कालीन उपविभागीय अधिकारी कैलास देवरे व सहाय्यक महसूल अधिकारी तथा प्रस्तुतकार 1 चे प्रवीण चव्हाण यांनी आदेश पारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या संदर्भात विलास राऊत यांनी प्रथम 4 मे 2026 ला जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानंतर 14 मे रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही निवेदन देण्यात आलं। मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून नियमानुसार कारवाईचे निर्देश दिल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर विलास राऊत यांनी 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले। या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, तक्रारदार विलास राऊत, त्याचप्रमाणे महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी वाशिम व संबंधित महसूल अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे यात सहभागी झाले। बैठकीत महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणातील तक्रारीवर अद्याप कारवाई का झाली नाही याबाबत विचारणा केल्याचे तक्रारदाराने सांगितले। तसेच प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रांशिवाय आदेश कसा पारित करण्यात आला आणि कथित खोटी माहिती सादर करणाऱ्या अर्जदाराविरुद्ध गुन्हा दाखल का करण्यात आला नाही याबाबतही स्पष्टीकरण मागितल्याचा दावा करण्यात आला। बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याबाबत अहवाल सादर करण्यात येईल। तसेच कथित खोटी माहिती सादर करणाऱ्या अर्जदाराविरुद्ध नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय। महसूल मंत्र्यांनी तक्रारीची दखल घेत कारवाईचे निर्देश दिल्याबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष तथा लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे आणि तक्रारदार विलास राऊत यांनी त्यांचे आभार मानले आहेत। आता या प्रकरणात उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, सहाय्यक महसूल अधिकारी प्रवीण चव्हाण तसेच तक्रारीतील अर्जदार संदीप लीलाराम पंजवाणी यांच्या विरोधात प्रत्यक्षात कोणती प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाई होते याकडे वाशिम जिल्ह्यासह महसूल विभागाचे लक्ष लागून आहे।